सोनपेठमधून जी बस धावते या पाथरीला, त्या पाथरीच्या बसमध्ये प्रवाशासोबत आपण संवाद साधूया आणि निश्चितच आता थोड्या वेळातच बस येईल. त्या बससाठी आपण सकाळी 6:30 ते काय वाटते तुम्हाला रस्त्याची घरी गेल्यावर पेन क्लीनर घेतल्याशिवाय झोप येत नाही. विचार करा, मी कधीतरी इथे येतो या, इथे इकडे येतच नाही. मी ड्युटीला यावंच लागत आहे. 40 मिनिटात गाडी यायची, तिथं 1.5 तास लागला आहे. हा एक खडा चुका गेला तर 4 खड्यात गाडी आपल्याला जाऊ. गाडीची कंबर गेली, ड्रायव्हरची गेली, गाडी चालवायचीच कधी कळना. प्रकारे ही बस आहे. तर बांधवांनो, ही बस राष्ट्रीय महामार्ग 548 ह्या मार्गाने ही बस धावत आहे. तर निश्चितच ह्या रस्त्याची आम्ही परिस्थिती पाहिली तर एकंदर पाहिली तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील किंवा परभणीचे खासदार बंडू जाधव असतील, ह्यांचं ह्याकडे लक्ष लागलं पाहिजे. ही बस धावत असताना ही बस खड्ड्यामध्ये जात आहे का खड्डा बसमध्ये जात आहे, अशा प्रकारे ह्या बसची परिस्थिती आपण पाहिली तर प्रवासी एकदम त्रस्त झाले आहेत की प्रवाशाला ह्या बसमध्ये बसायचं का नाही असं प्रवाशाला वाटत आहे. तर बांधवांनो, तुम्ही पाहू शकता की आता ही बस कशा प्रकारे धावत आहे. निश्चितच सकाळी 6:30 ते काय वाटते तुम्हाला रस्त्याची घरी गेल्यावर पेन क्लीनर घेतल्याशिवाय झोप येत पाहिजे की नाही रस्ता? हा, कोण्या गावची तुम्ही? इथल्याची फक्त तुमच्या गावचे आमदार आहेत राजेश विटेकर, त्यांनी रस्ता करायला पाहिजे की नाही? मतदान केलं का नाही त्यांना तुम्ही? मग का बरं त्यांना असं वाटत नाही की आपण रस्त्याचं काम हातावर घ्यावं आणि फास्ट रस्ता करावा? बरोबर आहे. किती तासानंतर बस लागली? आता लगेच लागली. हा, वाढू झालं बसले होते बस स्टँडला. ताई कोण्या गावचे तुम्ही? कोणतं गाव तुमचं? नानखेड. हा, नानखेड. नात्रा? नानखेड. बरं बरं बरं. बरं, किती वर्षानंतर प्रवास करता तुम्ही? हा, डॉक्टर साहेब, किती दिवसानंतर गाडी चालवता तुम्ही या रस्त्यावर? विचार करा, मी कधीतरी इथे येतो या, इथे इकडे येतच नाही. मी ड्युटीला यावंच लागत आहे. 40 मिनिटात गाडी यायची, तिथं 1.5 तास लागला आहे. हा एक खडा चुका गेला तर 4 खड्यात गाडी आपल्याला जाऊ. गाडी जशी एखाद्या पुढे लेखा असतात तशी गाडी नसते का? गाडी प्रवाशाची कंबर गेली, ड्रायव्हरची गेली, गाडी चालवायचीच कधी कळना. पाहू शकता आपल्या सोबत जे इथचे प्रवासी ड्रायव्हर जे आहेत बस चालक, ते सांगत आहेत की बाबा एवढी ह्या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे, आम्हाला कशा प्रकारे गाडी चालवायची आणि कुठं गेअर चेंज करायचा हे कळायला मार्ग नाही आहे. आणि निश्चितच काही जरी झालं तरी आहे ना आमच्यावरच सगळं येतं असं ते आपल्यासोबत सांगत होते. आणि आम्ही कशा प्रकारे या रस्त्यानं गाडी चालवावी आणि पुन्हा नंतर शासन आम्हालाच बोलतं. आणि इकडचे जे आमदार खासदार असतील, पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील किंवा परभणीचे खासदार बंडू जाधव असतील, यांचं ह्याकडे रस्त्याकडे लक्ष लागायला पाहिजे होतं. कारण इकडच्या मतदारांनी त्यांना आहे ना मतदान करून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तर नमस्कार, आपण पाहू शकता की आज ही बस धावत आहे 548 बी ह्या महामार्गावरून. तर निश्चितच पाहू शकता की ह्या बसमध्ये जर पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून असं बोललं जातं की 548 बी हा मार्ग होणार आणि बस चांगल्या प्रकारे धावणार. तर पाहिलं तर आपले ड्रायव्हर असतील किंवा कंडक्टर असतील, ही प्रवाशाची चांगल्या प्रकारे देखभाल करून त्यांना आहे ना पाथरीमध्ये कशा प्रकारे पोहोचतात. तर तुम्ही पाहू शकता की आपण आहे ना प्रवाशांना विचारू की रस्त्याची काय परिस्थिती झाली, काय सांगा कशी परिस्थिती रस्त्याची परिस्थिती लय खराब आहे. बरं, पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार आहेत, जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव आहेत, त्यांना का बरं वाटत नाही की ह्या रस्त्याचं काम करावं? हे कसं आता रस्त्याचे मंजूर ते होते. काय सांगा ताई? हो ना, रस्त्याचं काम करायला पाहिजे. किती दिवसांनी प्रवास करता तुम्ही? इथं मग झालं 35-30 वर्षानं हा रस्ता असलाच आहे. काय सांगा? या रस्त्यावर कोणी मनावरच घेत नाही याच्यामध्ये. आणि असाच रस्ता करायचे, मानसिक फासवी जायची, गुडघा जायचा, बसू वाटत नाही गाड्याने. गाडी सोनपेठून निघाली, पाथरी पोहोचवर 2च गिरवर चालती असे. आमदार विटेकरांना मतदान केलं का? मतदान केलं, मग आता त्यांना काय करणार आपण? ते बी वागत येत नाही रस्त्याने, पण त्यांना कळायला पाहिजे. त्यांचं गाव हा नाही रस्त्याला.
असं खासदार बंडू जाधवला मतदान केलं का? हो मग रस्ता का नाही होत? रस्ता होत नाही ना, त्याला कमिशन पाहिजे म्हणून. हा कमिशन पाहिजे म्हणून. ते थोडं काय पाहिजे त्यांना? कमिशन पाहिजे म्हणून रस्ता होत नाही. काय सांगता येईल? रस्ता व्हायला पाहिजे का? हा रस्ता व्हायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल मामूद? अजी बंडू यादव कुछ करे ना मतदान, पूरी बरमपुरी सालापुरी सब सोनपेठ तालुके ने पूरा मुसलमानी मतदान करे ना. फिर ये 548 जे भी हाँ? महामार्ग ये नेशनल हाईवे बोलते हैं हो इसको। नेशनल क्यों नहीं हाईवे. होना? अब क्या मालूम, उनको मालूम अधिकार है वो. यहाँ पे नितिन गडकरी आए थे परभणी में, हाँ बोले तो टेंडर पास हो गया, सब पास हो गया, क्यों नहीं हो रहा फिर रास्ता? किधर गया समझे, घुसपुर हुआ क्या. काय सांगा ताई तुम्ही? रस्ता व्हायला पाहिजे का? हा व्हायला पाहिजे. का होत नाही रस्ता? आता पुढे टाकू का? रस्ताच खराब होईल. आमदार विटेकरांना मतदान केलं का तुम्ही? हा पडलंय ना. मग त्यांना का बरं वाटत नाही की तुम्ही प्रमाण प्रवास करावा? हो ना मतदान. काय सांगाल? त्यांच्याशिवाय मतदानच नाही. काय सांगाल दादा? काय बोला साहेब, हा? आता आमदार साहेबांना तर काय आहे मला सांगा. रस्त्याचं आता विटेकर साहेबाला गावाकडंच माहिती ना. हा. हा त्यांना गावाकडली परिस्थिती समजत नाही. 2 भावाला उभा केलं जिल्हा परिषद साहेबाला. हा त्यांना तेवढं समजत ना का. हा आज सध्याचे आम्ही सेलूचे आहेत, आजचे पालकमंत्री त्यांना आहेत. परभणीच्या खासदार बंडू जाधव यांना पण मतदान केलं, त्यांचं पण काम आहे रस्त्याची देखभाल करणं. वाचनाचं जेवढं करायचं त्यापर्यंत केलं, पण हे विरोधी पार्टी हे ध्यान ठेवत नाहीत ना. वाचना बोलता येत नाही. आज पाहिलं तर जे शाळेचे विद्यार्थी आपल्या जीव हातामध्ये घेऊन प्रवास करताय. आम्ही तर तेच म्हणतो, आता हे लेकर काय सांगाल मला तू? किती नाही शाळेत? 10वीला आता त्याची ACC परीक्षा आहे. बरं काय वाटतं तुला? टायमाला पोहोचतो का तू पेपर द्यायला? नाही हा ड्रायव्हर नाही पोहोचत. बस टायमाला लागत का? नाही पाहू शकता आपण प्रवाशांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. काय सांगा दादा तुम्ही? ते बोलू शकत नाही, ते सोनपेठच्या इथं. काय सांगा दादा तुम्ही? किती दिवसांचा प्रवास करता? हा? करतो 4-5 वर्ष झाले, पण हे कोणतं गाव तुमचं? पाथरी, पण हे काय रस्ता आहे ना व्हायला नाही. बरं सीट खालीवर होते का नाही? होती ना. किती खड्ड्यातून खाली आहे? काय गाडी उचलती आहे? हा ना, बेजारी आपण कुणाला मतदान केलं तुम्ही? विटेकर साहेबांनी हा, खासदार बंडू जाधवला केलं का नाही मतदान? बरं का बरं वाटत नाही यांना की रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली, बिकट परिस्थिती झाली, हा रस्ता करावा? रस्ता करावा आता त्यांच्या आता मनावर आहे. आता काय सांगायचं काय आता. सांगा दादा तुम्ही? बोलू शकत नाहीत का? हा लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिला बोलण्याचा. तुम्ही एवढे दणके खात जाताय पाथरीला. किती वर्षापासून तुमच्या पुढच्या पिढीला तरी रस्ता भेटावा, त्याच्यासाठी तरी बोला. आता व्हायला नाही ते काय करायचं. कोण करायला रस्ता? आता व्हायला नाही. सगळे आमदार खासदार लोक कमिशनसाठी थांबलेत. त्यांना वाटत नाही की रस्त्याचं काम करावा. आता होणार आहे आता. काय सांगा दादा तुम्ही? रस्ता व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे का नाही रस्ता? एखादा पेशंट जर ह्या रस्त्यानं जर न्यायचा असला, डिलिव्हरीचा पेशंट, काय प्रत्येकाच्या घरी आई बहिणी आहेत ना? पोहोचणं होत नाही ना. हा येळावर पोहोचणं होत नाही ना. डिलिव्हरी असल्यावर असला हा. काय नाही. रस्ता व्हायला पाहिजे. काय कितीला जाता तू? 10वी 9वीला आहे. कोण्या शाळेत आहे? 10वीला आहे. यशोधारा. परीक्षा चालू आहे. हा प्रॅक्टिकल. बरं काय वाटते तुला? आपण वेळेत वेळ जर शाळेमध्ये पोहोचल्यानंतर जर आपल्याला बसचा अडथळा येत असेल, रस्ता खराब असेल, आपण वेळेत जात नसतं तर काय वाटत असेल? काय रस्ताच बरा नाही त्याला. हा? काय रस्ताच बरा नाही. मग हे कोण करणार आहे रस्ता? तुम्ही करायला पाहिजे की नाही? म्हणायला लागेल आता वर्षानुवर्ष पुढे टाकायला लागेल. लवकर होईल म्हणायला लागेल. प्रत्येक वेळी विचारलं तर लवकर होईल म्हणते. तर आता 3 वर्ष झालं व्हायच लागला. आता 2 वर्ष थांबा म्हणते. मला लागत होईल काय माहिती कधी करतो. ताई, तुमचं गाव कोणतं? सोनपेठ. सोनपेठचे आहे? हा किती दिवसांनी या रस्त्यानं प्रवास करता? लय दिवसांनी करतो, पण आता काय आगळे खात लेकरं बाळा रडत येत हात होते. जवळपास किती तासानंतर तुम्हाला बस लागली आहे? बापले आम्ही लय वेळे बसलो, पण आता शिक लागली. कशी लागली असेल की रस्ता खराब आहे म्हणून? रस्ता खराब आहे म्हणून.
पाहू शकता 538 नॅशनल बी हा जे महामार्ग आहे, ह्या महामार्गाचं टेंडर सुटलं. आता कमिशन कोण खाणार? आमदार खाणार का खासदार खाणार? याकडे आपलं मोठं लक्ष लागलं आहे. तर बांधवांना निश्चितच पाहू शकता की आपण ह्या बसमध्ये प्रवास करताना आपल्याला कळायला लागलं की बस कशा प्रकारे आहे ना, एखाद्या डीजे समोरचं गाणं लागल्यानंतर एखाद्या राजकीय नेत्याच्या रॅली समोर कसे कार्यकर्ते नाचतात, त्याप्रमाणे ही बस तशा प्रकारे नाचत आहे. पण निश्चितच इथलच्या परभणी जिल्ह्याच्या पुढाऱ्यांना आणि पाथरी विधानसभेच्या आमदारांना कळायला पाहिजे की आपण या रस्त्याचं काम कधी करायचं हे पण पाहणं महत्वाचं आहे. निश्चित